इयत्ता 10वी, विषय मराठी, इंग्रजी माध्यम. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता स्वप्न करू साकार यावर आधारित स्वाध्याय लेखन जो आहे त्यावर चर्चा करणार आहोत. आलेल्या कृती कशा सोडवायच्या, उत्तरं कशी लिहायची हे थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. प्रश्न पहिला आहे, खालील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा. संकल्पना म्हणजे कन्सेप्ट्स. श्रमशक्तीचे मंत्र, हस्त शुभंकर, आभाळावर उत्क्रांतीचा घुमवूया ललकार, याचा अर्थ नेमका काय होतो हे आपल्याला इथे लिहायचं आहे. इस कंसेप्ट का अर्थ क्या होता है ये हमें लिख कर देना है. तो आपण सुरुवात करूया. पहिला आहे श्रमशक्तीचे मंत्र. श्रमशक्तीचे मंत्र म्हणजे श्रम हाच मंत्र, मतलब हमेशा श्रम करते रहना. श्रमदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपल्या संस्कृतीत म्हटले जाते, श्रमाने सगळ्याच गोष्टी साध्य होतात. आजचे युग विज्ञानाचे युग मानले जाते. या काळात तंत्र आणि मंत्र यांच्या साहाय्याने बरीच कामे सुकर झाली आहेत. तरी मनुष्याच्या कष्टाला पर्याय नाही. यंत्र आणि तंत्र याची मदत जरी मानव आपल्या कामाकरता घेत असला तरी त्यासाठीही श्रमाची आवश्यकता आहे. बौद्धिक श्रम हे सुद्धा श्रमच आहेत. देखो, श्रम शक्ति का मंत्र, इस पर आधारित एक कंसेप्ट क्लियरेंस हमें लिखना था जो आपको बताया गया है. हम अपने शब्दों में, तुम्ही तुमच्या शब्दात सुद्धा हे थोडक्यात अगदी सहज लिहू शकता. पाठांतराची गरज नाही, कारण की श्रम किती महत्त्वाचे आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. हस्तशुभंकर म्हणजे काय, तर देशाची समाजाची प्रगती होणे आवश्यक असेल तर चांगल्या माणसांची, विचारांची माणसे एकत्र येणे आवश्यक है. मतलब अगर देश की प्रगति होनी ज़रूरी है तो अच्छे विचारों के लोग एक साथ आने ज़रूरी है आणि त्यांच्याकडून चांगली कृती होणे गरजेचे आहे और उनके द्वारा अच्छा कार्य होना बहुत ज़रूरी है. शुभ कार्यासाठी सबळ सुविचारी हात एकत्र आले की कोणतेही कार्य यशस्वी होणारच. या देशाचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल तो युवा वर्गाने सुविचारांची कास धरली पाहिजे. अच्छे लोग, अच्छे विचारों के लोग, अच्छा कार्य करने वाले लोग अगर एक साथ आए तो भविष्य उज्जवल होगा ही. उसी के साथ जो युवा वर्ग है, मतलब जो यूथ है, उन सभी को एक साथ आकर अच्छे विचारों को अपने साथ लेकर चलना बहुत ज़रूरी है. विचार शुद्ध असतील तर परमेश्वरही अशा वेळेस आपल्याला सहाय्य करायस धावून येतो. अगर हमारे विचार अच्छे हो तो ऊपर से ईश्वर भगवान भी हमारी सहायता करते हैं. शुभंकरांचेही हात आपल्याला मिळाले तर त्यात कामात यश नक्कीच मिळते और इस तरह से हमें यश मतलब सफलता मिलती है. पुढचं काय आहे, आभाळावर उत्क्रांतीचा घुमवूया ललकार. आभाळावर उत्क्रांतीचा घुमवूया ललकार, आसमान में उत्क्रांति, जो नई क्रांति हम ला रहे हैं उसका ललकार किया जाएगा. माणसाच्या कर्तृत्वावर यशाची मोहर उमटते, त्यामागे त्याचे सातत्यपूर्ण श्रम असतात. मतलब जो कर्तृत्व हम करते हैं उसका जो सफलता मिलती है उसके पीछे सिर्फ और सिर्फ परिश्रम होते हैं, चाहे वो शारीरिक हो या बौद्धिक हो. असाध्य ते साध्य करायची इच्छा बाळगणाऱ्या ध्येय वेड्या लोकांना तर 2 हात आणि 24 तास कमी पड़तात और जो असामान्य लोग हैं जिनको अपने ध्येय को, अपने एम को हासिल करना है, उनके लिए 2 हात और 24 घंटे भी कम पड़ते हैं उनको. आपल्याला मिळालेल्या आयुष्याचा यथार्थ उपयोग करत ही माणसे उच्च पदावर पोहोचतात. कामाबद्दलचे सातत्य, प्रयोगशीलता यामुळे त्यांची यशाची पताका आभाळावर डोलू लागते. त्यांच्या कामाची ललकारही आकाशात पोचते. आकृती पूर्ण करा. उत्क्रांतीचा ललकार घुमवणारे घटक, मतलब उत्क्रांति कौन कौन लेकर आ सकते हैं, तर हाताचे यंत्र, उद्योगाचे चक्र आणि श्रमशक्तीचे मंत्र. तर यंत्र, मंत्र आणि चक्र. यंत्र हाताचे, मंत्र श्रमशक्तीचे आणि चक्र कशाचे, तो उद्योगाचे. तो इन सब को मिलाकर अगर एक किया जाए और इनकी सहायता ली जाए, जैसे यंत्र जो हाथ में मिले हुए हमें मशीन्स है, मंत्र मतलब हमारी श्रम शक्ति और उद्योग, इनसे हम क्या कर सकते हैं, तो उत्क्रांतीचा ललकार घडवून आणू शकतो असे आपल्याला इथे कवी सांगत आहेत.
पुढे काय सांगितलं आहे, तर देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, तर शुभ कार्य करणारे हात, एकी बळकट करणे, विश्वाची विभव संपदा जपणे वाढवणे आणि शक्ती निर्माण करणे. देशाचे भविष्य कसे उज्ज्वल होऊ शकते, तर श्रम करणाऱ्या हातांनी, एकत्र युनिटीनी, विश्वाची संपदा जपण्याने आणि शक्ती निर्माण करणे हे अत्यंत महत्त्वाचे इथे सांगितलं आहे. पुढचा प्रश्न आपल्याला कृती काय विचारले, काव्य सौंदर्य. खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. या देशाच्या मातीवरती आमचा रे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. अर्थात ये जो पंक्तियाँ दी गई है, या ज्या ओळी दिल्या आहेत त्याचा अर्थ आपल्याला इथे लिहायचा आहे की कशा प्रकारे देशावर आमचा अधिकार आहे, नव्या पिढीने काय काय करायला पाहिजे या गोष्टी इथे आपण सांगू शकतो. प्रस्तावना प्रस्तुत कविता किशोर पाठक यांच्या बालकविता संग्रहातील आहे. या कवितेतून कवी किशोर पाठक यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटले आहे. या कवितेतून आपल्या देशातील कृषी संस्कृती, श्रमाचे महत्त्व, एकजुटीचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्त्व कवीने पटवून दिले आहे. आता ही जी प्रस्तावना, ये जो प्रस्तावना आपको बताई गई वो अगर आप बायहार्ट करते हो म्हणजे पाठ करतात तरी चालणार आहे. लक्षात ठेवायची आहे नेमकं कवीने या कवितेच्या माध्यमातून आपल्याला काय सांगितले आहे. हा कवितेचा विषयसुद्धा तुम्हाला लिहिता येईल की या कवितेचा नेमका विषय काय आहे, तर देशाचे उज्ज्वल भविष्य करण्यासाठी कवीने पाहिलेले स्वप्न ह्याच्यामध्ये सांगितलेले आहे. तो ये प्रस्तावना तुम्ही काय करा, पाठ करा. ये प्रस्तावना बाय हार्ट करके रखो, हमेशा काम में आएगी. किसी भी प्रकार के क्वेश्चन के आंसर लिखने में ये ज़रूर काम आएगी. आता अर्थ काय दिला आहे, तर आपल्या भारत देशात विविधतेने नटलेला आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्याकडे निसर्गाची, माणसांची विपुलता दिसते. या विविधतेकडे लक्ष देत आपण नव्या युगाचे स्वप्न साकार करायला पाहिजे असा विचार कवितेतून मांडला आहे. या देशाच्या मातीवर आमचा अधिकार आहे, म्हणजेच या भूमीवर आमचा हक्क आहे. मग या हक्काची केवळ जाणीव नको, तर ह्या भूमीची जबाबदारी आपल्यावर आहे हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. युवा पिढीने कधीही विसरता कामा नये. एखाद्या गोष्टीवर आपण जेव्हा अधिकार सांगतो तेव्हा त्याची जबाबदारी घेण्यासाठी युवा पिढीने पुढे यायला पाहिजे. नव्या पिढीसमोर आव्हाने वेगवेगळी असणार आहेत. नव्या पिढीला यंत्र आणि तंत्र याची आव्हाने स्वीकारून कृषी मंत्रही आत्मसात करायला लागणार आहे. नव्या युगातील नवी स्वप्ने साकार करण्यासाठी आव्हान केले आहे. आता ह्या ओळी ज्या आहेत ते जर तुम्हाला कठीण वाटत असतील तर स्वतःच्या शब्दात तुम्ही लिहू शकता. फक्त या कवितेमध्ये कवी आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, तर आपल्या देशामध्ये काय आहे, अगदी विविधता आहे, लोकसंख्या आहे मोठ्या प्रमाणामध्ये, खूप छान निसर्ग आहे आणि या सगळ्यांची सांगड घालून आपण देशाचे भविष्य कसे करू शकतो, उज्ज्वल करू शकतो आणि या देशाच्या मातीवर स्वतःचा हक्कसुद्धा सांगू शकतो. युवा पिढीने एकत्र आलं पाहिजे. युवा पिढीचे विचार चांगले पाहिजेत आणि त्यांनी एकत्र येऊन पुढची आता येणारी जी पिढी आहे किंवा स्वतःचं जे भविष्य आहे, देशाचं भविष्य आहे, हे आपण कशा प्रकारे यंत्र, तंत्र, मंत्र, श्रम या साऱ्यांची सांगड घालून कशा प्रकारे आपण करू शकतो ते तुम्ही साध्या सोप्या भाषेत जरी लिहिलं तरी चालणार आहे. आता इथे नव्या पिढीला यंत्र आणि तंत्र यांची आव्हाने स्वीकारून, तर नवीन पिढी किंवा येणारी जी पिढी आहे किंवा येणारी जी तरुण लोक आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, तंत्र आणि यंत्र यांना एकत्र केलं पाहिजे. त्यांना एकत्र करून कृषी मंत्रही आत्मसात केला पाहिजे. आता कृषी मंत्र आत्मसात केला पाहिजे लिहिण्याऐवजी आपण जर तिथे लिहिलं की शेतीकडे लक्ष दिलं पाहिजे, शेतीचा विकास केला पाहिजे. कृषी म्हणजे शेती, तर शेतीचा विकास केला पाहिजे, शेती वाढवली पाहिजे. नवीन नवीन प्रयोग करून आपलं जे बोलतात ना पीक आहे ते कशा प्रकारे आपण उत्कृष्ट दर्जाचं घेऊ, चांगलं घेऊ, मोठ्या प्रमाणात घेऊ याच्याकडे आपण काय केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. जेणेकरून यंत्रतंत्राच्या साह्याने आपण येणाऱ्या देशाचं जे भविष्य आहे म्हणजे देशाचं येणारं जे भविष्य आहे ते नक्कीच उज्ज्वल करू शकतो.
आता तुम्ही 10वीत आहात आणि त्याचा तुम्हाला उत्तर लिहित असताना सहज आणि सोप्या भाषेचा जेवढा प्रयोग तुम्ही कराल तेवढं चालणार आहे. म्हणजे मोठे मोठे शब्दच वापरले पाहिजेत असं काही नाही आहे. ती कन्सेप्ट तुम्हाला किती क्लिअर आहे हेच तुमचे शिक्षक फक्त बघतात. तुम्ही शब्दप्रयोग किती मोठा केला आहे हे पाहिलं जात नाही. खालील पंक्तीमधून सूचित होणारा अर्थ लिहा. घराघरातून जन्म घेत असे तेज नवा अवतार, शेतामधून पिकवू मोती, धन हे अपरंपार. आता याचा पण आपल्याला काय करायचं आहे, अर्थच लिहायचा आहे. घराघरातून जन्म घेत असे तेज नवा अवतार. बघा, प्रत्येक घरात एक नवीन बाळ जेव्हा जन्माला येतं त्याच्याविषयी आपण काय म्हणू तर आजचा काळ जास्त वेगवान आहे. यंत्रयुगात घराघरातून जन्म घेणारी जी नवीन पिढी ही जास्त हुशार आहे. मतलब आने वाली जो पीढ़ी है या अभी जो छोटे बच्चे हैं वो बहुत ज़्यादा तेज़ है. या पिढीला योग्य दिशा दिली तर तिच्याकडून बरेच भरीव काम घडू सकते. मतलब इस पीढ़ी को अगर योग्य मार्गदर्शन, योग्य सजेशंस, योग्य गाइडलाइन दी जाए तो ये बहुत अच्छा कर सकते हैं. नवीन पिढीचा नवा अवतार आहे और ये नई जो पिढी है उसका एक नया अवतार है. या पिढीकडे विचारांचे तेज आहे. ही पिढी चाणाक्ष आहे, म्हणजेच या विचारांचे तेज आहे. ॲडव्हान्स आपण ज्याला म्हणतो ॲडव्हान्स विचार. चाणाक्ष आहे म्हणजे चतुर आहे, खूप हुशार आहे, त्याला आपण काय म्हणतो चाणाक्ष असे म्हणतो. तर या ओळीचा अर्थ तुम्ही तुमच्या शब्दात सुद्धा लिहू शकता की आजच्या या युगामध्ये घरात जन्माला येणारं प्रत्येक बाळ हे खूप हुशार आहे. फक्त त्याच्या या हुशारीला अगदी योग्य मार्गदर्शन किंवा योग्य गायडन्स लाभले, मार्गदर्शनच म्हणूया मराठीमध्ये आपण, मार्गदर्शन लाभले तर तो खूप काही चांगले कार्य करू शकतो. देशाबरोबरच देशातील नागरिकांचे भविष्यसुद्धा तो काय करू शकतो, उज्ज्वल करू शकतो. असं अगदी छोट्या छान स्वरूपामध्ये तुम्ही या ओळीचा अर्थ काय करू शकता, लिहू शकता. आता पुढची ओळ आपण वाचलीच आहे. काय दिलं आहे, धन हे अपरंपार. म्हणजे आपला देश कसा आहे, कृषी प्रधान आहे, म्हणजे शेती करणारा देश आहे. इथे शेतकरी हा लाखों जीवांचा पोशिंदा है. मतलब लाखों क्या करोड़ों लोगों का पेट भरने का काम अगर कोई करता है तो वो किसान है. इसीलिए उसे क्या कहा जाता है मराठी में, पोशिंदा, पोसणारा असे आपण मानले आहे. या शेतकऱ्याने घाम गाळून पिकवलेले धान्य हे मोत्यासारखे आहे. हे मोती फार कष्टाने मिळवलेले असतात. हे शेतकऱ्यासाठी तर धन आहे आणि नागरिकांसाठी शेतकऱ्यांनी पिकवलेले हे धन अपरंपार आहे, म्हणजे अमूल्य आहे. आणि या नागरिकांसाठी कसं आहे ते अपरंपार, कारण अनेकांच्या जीवनाचा तो आधार आहे. शेतकऱ्याने पिकवलेले हे मोती अनेकांना धनाप्रमाणे वाटतात, कारण त्यामुळे त्यांचे जीवन सुरळीत होते. अर्थात आपला देश हा कसा आहे, शेतीप्रधान आहे, शेती करणारा देश आहे. शेतकरी हा अनेक लोकांचा, करोडो लोकांचा काय आहे, बाप आहे. कारण की तो बाप काय करतो तर सगळ्यांचं पोट भरतो आणि तो पोट भरण्यासाठी जी धान्य, म्हणजेच त्या धान्याला काय म्हटलं आहे, मोती म्हटलं आहे, जे खूप अमूल्य मोती आहेत. आणि प्रत्येक नागरिकासाठी हे जे मोती आहेत ते खूप अपरंपार आहेत. अनेकांच्या जीवनाचा तो आधार आहे. आणि शेतकऱ्यांनी पिकवलेले हे मोती अनेकांना धनाप्रमाणे वाटतात. और जो किसान, जो शेतकरी आहे, तो जे धान्य पिकवतो ते सगळ्यांसाठी खूप अमूल्य आहे, धनाप्रमाणे आहे. म्हणजेच संपत्ती, दौलत हे जे आपण त्यांना म्हणतो प्रॉपर्टी, तर त्याला काय म्हणतात, धनाप्रमाणे आहे. म्हणजे प्रत्येक नागरिकासाठी हे काय आहे, धनाप्रमाणे, म्हणजेच काय प्रॉपर्टीसारखं आहे, अगदी बँक बॅलन्स असल्यासारखं त्यांच्यासाठी. कारण त्यामुळे जनजीवन सुरळीत चालते. कारण की पोट भरल्यावरच माणूस हा चालू फिरू शकतो, कामं करू शकतो, म्हणून जनजीवन सुरळीत चालते. या कवितेत कवीने बघितलेले स्वप्न तुमच्या शब्दात लिहा.
आता तुमच्या शब्दात इथे मी अजिबात लिहून दिलेलं नाही आहे, तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे की कशा प्रकारे आपण स्वप्न बघितलेलं आहे कवीने काय सांगितलं आहे की काय करायला पाहिजे, की आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, देशाचं भविष्य उज्ज्वल केलं पाहिजे, यंत्र तंत्र मंत्र आणि आपली श्रमशक्ती या सगळ्यांना एकत्रित करून आपण काय केलं पाहिजे, देशाचं भविष्य उज्ज्वल केलं पाहिजे, चांगल्या विचारांची सांगड घातली पाहिजे, चांगल्या विचारांनी एकत्र आले तर नक्कीच आपण या येणाऱ्या प्रत्येक पिढीचं भविष्य काय करू शकू, सुखकर करू शकू. घरात जो जन्माला येणारं बाळ आहे त्यालासुद्धा आपल्याला काय करायचं, योग्य मार्गदर्शन देणार आहे. आलेलं बाळ, कवितेत व्यक्त झालेला एकात्मतेचा विचार तुम्ही स्पष्ट करा. एकात्मता म्हणजे युनिटी. कवितेत कवीने जी युनिटीबद्दल सांगितलेलं आहे, जी एकात्मतेबद्दल सांगितलं आहे, तो विचार काय आहे, तर अगदी बचपन से हम पढ़ते आ रहे हैं की युनिटी म्हणजे किती महत्त्वाची आहे. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तुम्ही युनिटवर बघितलेल्या आहेत. जसे शेतकरी आपल्या 4 ते 5 मुलांना काय करतो, तर हातात एक एक काठी घेतो आणि तोडा म्हणतो, ती काठी तुटते, पण तेव्हा त्या काट्या सगळ्या एकत्र करून एका रश्शीने बांधून त्यांना देतो आणि म्हणतो आता तोडा, पण त्या काट्या तुटल्या जात नाहीत. तर याच गोष्टींच्या आधारे आपण एकात्मतेचा विचारसुद्धा कवीने जो सांगितला आहे तो छान आणि अगदी सोप्या पद्धतीने काय करू शकतो, मांडू शकतो. अशा प्रकारे आपण काय केलं आहे, स्वाध्याय लेखन पूर्ण केलेलं आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद.